तर राम राम मित्र मंडळी, कसे आहात सगळेजण? बरे आहेत का? आजच्या रेसिपीत काय बनवायचं इथं नाही सांगता येणार. चला गावात आणि मग तिथं खरं कळण काय करायचं ती. मित्रांनो, आता कारखान्याला जाईपर्यंत जरा अडचणीच्या आहेत बघा व्हिडिओ काढायच्या, म्हणून आपलं काय टाकावं म्हणून आता रेसिपीचे व्हिडिओ टाकतोय. आता रोजच काय दाखविणार, आणि कारखान्याला गेलो मग हाय तिकडं तोडायलोत, भरायलोत, कॉप्या करायलोत, हे झालं पंक्चर, हे चाललं तोच तोडायला, असल्या भानगडी असतात. हे बघा आमचा शिवार. काय करायचं आज? आज भाजी करायची चवळीच्या शेंगाची. चपात्या बरं लावाय काय करायचं? चवळीच्या शेंगाची भाजी. बर 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 बर. कर बरं, आता मला बी लई भूक लागली. लगेच चला शिजवायला गॅसवर. चल. आता चवळीची शेंग शिजत आली या, तर खोबरं लसूण कुटून घ्यायचं आहे. इथं आहेत तोपर्यंत मनावर खायला, वेळेवर खायला मिळतं, आणि कारखान्याला गेले हो इथं नाही म्हणावं, हा चुलीवर तवा टाकलायचं आणि भरायला जायचं. इथं आहे तोपर्यंतच टायमाला खायला, टायमाला प्याय भेटतं. कारखान्याला गेलं का नाही भेटत. फक्त इथंच मजा आहे. ऊस तोडाय गेलं लय हाल. ह्या बघा खोबरं लसूण घेऊ. झालं कुठून आता तयार. खोबरं लसूण कुठला, आता फोडणी देऊ चवळीच्या शेंगाला. चांगली शिजून झाली. चपात्याला टाकलं तेल, हेच टाकून मध्ये आता फोडणीला. खोबरं लसूण चांगलं खोबरं लसूण भाजू द्यायचं. भाजलं बघा खोबरं लसूण, गॅसची पावर कमी करते, आता करपत आहे आवाज गॅसवर. आता ह्याच्यात आपण घरचा मसाला टाकून घेऊ. 1 चमचा पुन्हा सोना आंबारी खटा केलेली टाकून घेऊ. पाणी ओतून घेऊ.
भाजून चांगलं वाटण ते आता हे टाकून घेऊ चवळीची शेंग फोडणीला. मीठ टाकून घेऊ तर अर्धा चमचा. जे शेंगदाण्याचं उरलेलं होतं टाकून घेऊ. झाली बघा भाजी तयार चवळीच्या शेंगाची. ओके. तर मित्रांनो अशापैकी आजचा व्हिडिओ झाला आणि उद्या पण बनवू. आणि हो, तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावातून पाहता कमेंट करून अवश्य सांगा.